श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाताच्या या विशेष भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर काही दिवसापूर्वी आम्ही रास्ते काकांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तो बराच व्हायरल झाला होता. तर बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन केला की आम्हाला रास्ते काकांना पादुका कशा प्राप्त झाल्या हे तर कळालं, पण रास्ते काका ह्या मार्गामध्ये किंवा या स्वामी सेवेमध्ये कसे आले हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. तर आम्ही आज आलो आहे वाईमध्ये रास्ते काकांचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी. नमस्कार रास्ते काका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, बरेच दिवस झाले आम्हाला लोक विचारतात तुम्ही या मार्गामध्ये कसे आले. तर आम्हाला ह्याच्याबद्दल, तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यामध्ये फार उत्सुकता आहे. तसं अगदी म्हणायला गेलं तर हा प्रवास लांबपणापासूनचा आहे. 9 पिढ्या, 8 पिढ्या, 9 पिढ्या सतत धार्मिक वातावरण ह्या घरात आहे. अच्छा. माझ्याकडं जे देवस्थान, भद्रेश्वर देवस्थान आहे, ते त्रेतायुगापासून चाललेलं देवस्थान आहे आणि ते आमचं आराध्य दैवत आहे. त्यामुळं शिवभक्त आम्ही सगळेच. त्यामुळे शिवभक्ती करत असताना ह्या गोष्टी एक 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 प्रत्येकाकडनं शिकत ह्या पिढीकडनं ह्या पिढीकडं ह्या पिढीकडनं त्यावेळेला ते येत गेली. सगळं चालू असताना लहानपणी संस्कार त्या पद्धतीचे झाले. देव आहे तो तुमच्यासाठी कार्यरत असतो आणि तुम्ही त्याचं करायचं असतं, ह्याची एक दृढ हे झालेली होती भावना. असं कधी आयुष्यात मनात आलं नाही की देव नाहीये. भले संकट येवत, त्रास होत, खूप काही सुखाचं बाळपण होतं असंही मी म्हणणार नाही आणि खूप दुःखाचं होतं असंही नव्हे. सर्वसामान्य कुटुंबातले नेहमीच्या पद्धतीनं हे आयुष्य होतं. हे जगत असताना साधारणतः 1985च्या दरम्यान माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि त्या दरम्यान काही आयुष्यात अशा वेगळ्या घटना घडल्या आणि त्या घटनांचा मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की आपण आयुष्यामध्ये कुठेतरी समर्पित झाल्याशिवाय आयुष्याला आपल्या गती नाही. बरोबर. आणि मग त्यानंतर देवाचं करण्याचं प्रमाण वाढलं. अच्छा. म्हणजे जात होतो देवळात, नमस्कार करायचा, घरी कधी लहान असल्यामुळे कधी पूजा करायला सांगितली की पूजा करायची, पण ती चिडतच की नको, काय माझ्या मागाला लावली, कटकट देव भरपूर. त्यामुळे परत ती पूजा करायचा, त्याचाही कंटाळा यायचा. मग कधीतरी करायची आवड यायची, आनंद व्हायचा. पण भद्रेश्वरला जाणे येणे हे मात्र एक आनंद असतो, कारण ती जागा सुंदर आहे, नदीकाठी आहे, शांत शांत आहे, निवांत जाऊन बसायचा. राग आला की जाऊन बसायचं ठिकाण आहे ते आमचं. लहानपणी कायम जाऊन बसायचं तिथं. मग ती गोडी लागत गेली आणि 85च्या घडलेल्या एका काही घटनामुळं आयुष्य आहे, कधी चांगल्या कधी वाईट घटना घडतात. अशी वाईट विचित्र घटना घडली आणि त्याचा वेगळा परिणाम माझ्यावर झाला आणि तिथं लक्षात आलं की आपण कुठेतरी खंबीर होण्यासाठी माणसांपेक्षा ह्या ताकदीची आपल्याला गरज आहे. आणि तिथून मग प्रवास खरं सुरू झाला की जो काहीतरी हवा आहे, म्हणजे परमेश्वरी ताकद. प्रत्येक माणसाला ही प्रामाणिकपणे इच्छा असते की मी देवाचं करतोय, माझं भलं व्हावं. आणि हीच भावना त्या काळात होती. म्हणजे त्या काळात अशी काही वेगळ्या भावना, मोक्ष पाहिजे, अमुक पाहिजे, काही नाही. छान संसार व्हावा, मुलं बाळ व्हावीत, धंदा पाणी, पैसा अडका चांगला मिळावा, या पद्धतीने तो प्रवास होता. पण तो 85 पासून जसा प्रवास चालू केला आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं देवाचं करायला लागलो, जाणं, नियमितता आली मला की रोज जायचं, रोज अमुक वाजता जायचंच, ते करून यायचं. काही घडलं ते आपल्याला ते करायचंय, नाही जुळलं तर रात्री उशिरा करणे पण जाऊन दर्शन तरी घेऊन यायचं. ही नियमितता आली आणि तेव्हा असं लक्षात आलं की अध्यात्म तुम्हाला जगायला शिकवतो. अध्यात्म तुम्हाला संसारातनं बाहेर पडायला किंवा प्रपंचातनं सोडून संन्यास घ्यायला कधीच शिकवत नाही. देव तुम्हाला हे शिकवतं की संसार कसा चांगला कर. आणि हे करत असताना मग ती ओढ लागली, त्याच्या मागे जायला लागलो. मग वेगवेगळ्या उपासना करून पाहणे, अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना आम्ही करून बघत होतो की जे आम्हाला कोणतरी सांगायचं, सुचवायचं, कोणतरी कधी वाचलं जायचं. त्या काळात काही युट्यूब किंवा असे काही प्रोग्राम नव्हते 85ला. मग ते कुठल्या तरी साधनेत नाही यायचं, कोणतरी साधक सांगायचा, मी अशी साधना केली, मला असं मिळालं, आणि मग ते करून बघायचं. असा प्रवास चालू होता. पण त्या प्रवासामध्ये एका बाजूला माझा व्यवसाय चालू होता. अच्छा. मी वेगवेगळ्या पद्धतीचे अनंत व्यवसाय केले. म्हणजे अगदी मी सुरुवातीला म्हणलात तर ग्रॅज्युएशन माझं कॉमर्समध्ये आहे, पण माझा ITI रेडिओ टीव्ही दुरुस्ती झालेला आहे. मी वायरमन आहे. अच्छा. मी वायरिंगची कामं करत होतो. मी कॉमर्स साईड सोडून मी बाकी सगळं करत होतो. कुठेतरी बँकेत नोकरी लागणं किंवा असं नव्हतं. वडिलांचं, माझे वडील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होते
अच्छा. त्यामुळे त्यांच्यावरती मला आवड थोडी होती, दुकान जाऊन बसायची सवय होती, पण त्या व्यवसायात सुरुवात केली. व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने केला, सर्व्हिस अतिशय चांगली दिली, कारण व्यवसायाला सर्व्हिस ही गोष्ट महत्वाची. ती प्रामाणिकपणे दिली. एक ठराविक लिमिट पर्यंत उंचीपर्यंत व्यवसाय मी केला. मग माझ्याकडे तो व्यवसाय मी बाहेर पडायची वेळ आली, बाहेर पडलो. त्याच वेळेस केबल सुरू झाली होती, नेटवर्किंग. म्हणलात तर महाराष्ट्रातली दुसरी मोठी डिश. त्या काळात 35 फुटी 28 फुटी डिश असायच्या मोटराईज. तर ती डिश पहिल्यांदा 90 साली बसली, ती हॉटेल ब्ल्यू डायमंड मुंबई. आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी वाईट आम्ही 5 मित्रांनी बसून डिश टाकले आणि डिशचा व्यवसाय चालू केला. त्यावेळेस अँटिना केबल अशी सगळा विषय होता, म्हणजे टीव्हीला अँटिना हा विषय होता, केबल नव्हता. तोही व्यवसाय केला, त्यातही चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला. पण प्रत्येक व्यवसाय ठराविक कालावधी करून झाला की त्यात नुकसान यायचं आणि मी त्यातनं बाहेर पडायचो. कधीही कोणताही व्यवसाय बदलताना मी फायद्यात बदललाय असं कधीच नाही, त्या मी कर्जात कायम. म्हणजे मला असे लोक काय म्हणाले, आता कुठला धंदा तुझा करायचा, ही माझी परिस्थिती होती. मग मला माझ्याकडे डीलरशिप आली. विप्रो लाइटिंगचा मी डीलर होतो. मोरलाइटने, विप्रो लाइटिंग, साठे बिस्किट, वेल्वेट इंटरनॅशनल जे शॅम्पू होते ह्याचा मी डिस्ट्रीब्युटर होतो वाईमध्ये. 3 तालुके मी सांभाळत होतो. विप्रोच्या सेलमध्ये माझा सेल हायर होता. मी 2 वर्ष सलग हायर सेल अर्बन एरियामधला मी केला होता महाराष्ट्रामध्ये, आणि त्याची मला प्राइजेस पण आहेत. पण तोही व्यवसाय सोडायला लागला, त्याही व्यवसायातून मला बाहेर यायला लागलं. मग आता पुढं काय असं होत होतं. वेगवेगळ्या लोकांकडं, म्हणजे ज्योतिषांकडं, हस्तरेखातज्ञ, ते तुमचे ज्योतिष बघणारे लोक, यांच्याकडे जायचो. अडचण आली की दुसरा मार्ग काही नाही, सांगणार कोण आपल्याला. त्यांनी सांगायचं हे बंद कर, हे चालू कर, हे तुझ्या नशिबात आहे, तुझा शनी प्रबळ आहे, तू लोखंडाचा व्यवसाय कर, इलेक्ट्रिकचा कर. तो करून बघितला. मग एकाने सांगितलं नाही तुझं चंद्र प्रबळ आहे, तू दुधाचा धंदा कर. दुधाची एजन्सी माझ्या नवराजवाईमध्ये आहे, ती पण करून बघितली. हे करत होतो. पण मग असा एक क्षण आला की हे लक्षात आलं की हे ज्योतिष खोट आहे. मला ज्योतिषावरचा विश्वास सोडायची वेळ आली की नाही, जवळजवळ मी 150 ते 200 ज्योतिषांना भेटलो असेल, आणि चांगल्या मोठ्या मोठ्या पण ज्योतिषांना भेटलोय मी. पण निश्चित माझा मार्ग कोणता आहे आणि मी कोणत्या मार्गानं काम केलं पाहिजे म्हणजे मला यश येईल हे कोणी सांगितलं नाही, आणि मी चाचपडत राहिलो. हे चाचपडणं चालू असताना साधारणतः 2006 उजाडलं. त्या मधल्या कालावधीमध्ये व्यावसायिक आलेला माझा तोटा आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता मी वाई गाव सोडलं. मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो. पुण्यामध्ये जो हॉस्पिटलच्या अलीकडे लक्ष्मण विला म्हणून बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी एक दुकान चालू केलं खाद्यपदार्थाचं. आणि पुण्यात तर खाद्यपदार्थाचं दुकान चाललं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. ते छान चाललं 3 वर्ष. आणि 4थ्या वर्षी मला त्या तोटा आणि मला दुकान शटडाऊन करायला लागलं. आता काय पुढं, परत ज्योतिषी बघणं, परत विचारणं. शेवटी हे सगळं करताना माझी बायको माझ्यावर वैतागली. म्हणजे हे काय तुमचं खरं नाही. ती नोकरी करत होती, ती पुण्यामध्ये मानवीय संस्थेमध्ये नर्सिंगचं काम करत होती HIV पेशंटसाठी, आणि तो तिचा प्रामाणिकपणे चालवता. तिला व्यवस्थित पगार पाणी, पण तिचं घर तीच चालवत होती. मी फक्त नावाला व्यवसाय करून पैसे मिळवतो. त्यामुळे पैसे मिळवणे हा त्याचा उद्देश संपला होता, आणि आता आपल्याला मिळणारच नाहीत अशाला आलो होतो. जे होईल ते होईल, काय होईल म्हणून दुकान जेव्हा शट डाऊन केलं तेव्हा मी सिटी फायनान्स मध्ये वसुलीचं काम करत होतो. नोकरी ती नाही, ते बंद करून तिथं इंटरव्ह्यू दिला. आणि HDFC आणि सिटी फायनान्स, त्या सिटी फायनान्सची पर्सनल लोन्स होती, आणि त्याच वेळेस HDFC कंपनीचं मी क्रेडिट कार्डची वसुली करत होतो. ते पूर्णच वेगळा विषय होता. आणि मग ते करत असताना आता व्यवस्थित नोकरी बघूया म्हणून मी देवसेल्स म्हणून पुण्यातल्या एका कंपनीत नोकरीला लागलो. तिथेही यश चांगलं आलं. नोकरीत यश आलं असं घडलं नाही, पण तिथेही पगार वेळेत मिळणार. नॉर्मली लोक नोकरी सोडताना कंपनीला देणं असतंय, मला कंपनीकडनं येणं होत. ही अवस्था माझी होती. पुढे मी 6 महिने ते पैसे गोळा करत होते. आता माझे पैसे मला वेळच्या वेळी दिले, ही गोष्ट वेगळी. पण हा प्रवास, आणि मग ह्या इकडं देवाचं मात्र ह्या संपूर्ण प्रवासात कधीही भगवंतावर, परमेश्वरावर अविश्वास नव्हता. तो दिल
तो देईल, योग्य वेळ आपल्याला देईल, आपली अजून योग्य वेळ यायची. मी झगडत राहिलो, पण कधी त्याला नावं ठेवणं, परमेश्वराला शिव्या घालणं, तू माझं काही करतच नाहीयेस, तू लोकांनाच देतोस. कारण माझ्या बरोबरची सगळी मुलं, ज्यांना ज्यांना मी व्यवसायाला मदत केली, ज्या ज्या लोकांना मी व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहित केलं किंवा त्यांच्या व्यवसायात जाऊन बसून असं नाही असं कर सांगितलं, कारण मी अपयश खाल्लेलं असल्यामुळं कशामुळे अपयश येत मला माहिती होतं. त्याच्यासाठी त्या लोकांना मला प्रोत्साहन आणि ते मोठे झाले. अच्छा. म्हणजे आज माझे ते सगळे मित्र कोट्याधीश आहेत. त्यांचं संसार पाणी घर दार व्यवस्थित सगळी झालेली आहे, सगळं व्यवस्थित मार्गाने त्यांचं चालू आहे. मग असं मला काय म्हणायचं की मी दिलेल्या सल्ल्यानं लोकांचं भलं होत आहे. त्यांच्याबरोबर मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं, त्यांचं काम होऊन जात आहे, माझीच काम होत नाहीये. मग परत ज्योतिषी बघ, माझा काय हा हस्तरेखा तज्ञ आहे त्याच्याकडे जा, उद्या काय तो चेहरा गुण सांगतोय त्याच्याकडे जा, परवा काय हा जरा पत्रिकेतला दादा माणूस आहे, एक दोन ओळी सांगायचं की त्यांच्याकडे आम्हाला आमचं नीट झालं, मग त्या माणसाकडे जा. पण सगळं फेल्युअर होतं. कोणताही ज्योतिषी मला योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन करू शकला नाही. मग मात्र ठरवलं की आता ज्योतिषाला पत्रिका दाखवायची नाही. 2006 साली जनार्दन स्वामी खेर बडोदा त्यांनी मला अनुग्रहित केलं. त्यांचा मी अनुग्रह घेतला. ते टेंबे स्वामींच्या परंपरेतले, कारण टेंबे स्वामींचे शिष्य नाना महाराज तराणेकर आणि नाना महाराज तराणेकरांचे शिष्य आहे जनार्दन स्वामी खेर बडोदा. कारण मुद्दाम नाव आडनाव अनेका सांगतोय, कारण जनार्दन स्वामी 4-5 जण आहेत, पण हे जनार्दन स्वामी खेर बडोदा त्यांनी अनुग्रहित केलं. त्या दिवशी त्यांनी मला पहिल्या निमित्त, त्याच्या आधी एक अशी घटना घडली होती की मी जे दुकान पुण्यात चालवायला घेतलं होतं त्या दुकानामागं, दुकानच्या मागच्या भिंतीवर एक मोठा पोस्टर स्वामी समर्थांचं होतं. अच्छा. कोण आहेत म्हणून फक्त बघणं झालं. म्हणजे काय मला माहितच नाही तर स्वामी समर्थ काय. हे 2006च्या दिवशी 2004च्या आसपासची घटना आहे. मग तिथं माझ्याकडे एक गृहस्थ यायचे. मग ते म्हणजे तुम्ही स्वामीजी बघतात का? म्हणून नाही बाबा, हे कोण आहे काय? तो म्हणला स्वामी समर्थ आहेत आणि तुम्ही याचं पुस्तक वाचा म्हणला, खूप छान आहे. म्हणून मी दुकानात बसून दुपारच्या वेळेला गिराईक नसताना काहीतरी वाचन करायचं, कारण वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि घरामध्ये वाचनाच्या जे वाचलं गेलंय त्याच्यावर चर्चा व्हायच्या. जेवताना तू आज काय वाचलंस, मग त्याच्यामध्ये काय तुला समजलं काय नाही, अशा चर्चा व्हायच्या. अच्छा. म्हणजे वडिलांचं वाचन चांगलं होतं, भावाचं वाचन, आईचं, आजोबांचं चांगलं. म्हणजे माझ्या आजोबांनी एकनाथी भागवत इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलंय आणि ते प्रसिद्ध झालं होतं, कारण जर्मनच्या लोकांनी त्याची मागणी केली होती आणि त्यांना जर्मनीत ते ट्रान्सलेट करायचं होतं. तेवढ्यासाठी यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्यांना दिला आणि त्यांनी पुढे ते तिकडे जाऊन जर्मनीत एकनाथी भागवत ट्रान्सलेट झालेला आहे. जर्मन भाषेमध्ये एकनाथी भागवत ट्रान्सलेट झाले. आणि हे वही मधले 3 लोक, एक सातारचे एक वकील डॉक्टर गोखले वकील होते, एक काळे म्हणून आणि तिसरे माझे आजोबा नाना असते, हे लक्ष्मण असते. ह्या तिघांनी ते केलेले. ते छपाई करता माझ्याकडे आहे, त्यांच्या नोट्स पण माझ्याकडे अजून आहेत की कशा लिहिल्यात, का लिहिल्यात, कोणत्या रेफरन्स कसे घेतलेत, काय ते लिखित आहे. तेव्हा ती वाचनाची आवड, आध्यात्मिक वाचनाची आवड, वाचन सगळ्याच पद्धतीचं केलं. आधी बाबा कदम त्या काळातल्या सगळ्या गुढकथाचा मोठा माणूस, तेही माझं वाचून झालेलं आहे. हे सगळे असे वाचत होतो. पण नंतर हा सगळा वाचन प्रवास अध्यात्म प्रवासाकडे आला. वेगवेगळ्या लोकांची चरित्र वाचणं, बघणं, पोथ्या पुराण वाचून बघितली, खूप पोथ्या वाचल्या, खूप पारायणं केली. यश हातात नव्हतं. म्हणजे लोक म्हणतात की मी ते वाचलं आणि मला हे मिळालं, हे असलं मला कधी मिळालं नाही. पण हा प्रवास अखंडितपणे चालू होता. सतत सतत करत राहणं, नित्य नियमानं करणं. म्हणजे रामदास स्वामी जे म्हणतात की उपासनेला दृढता लावावे, तसं ते उपासना दृढ पद्धतीने चालू होती. त्यात माझं पक्क होतं की बाकी काही केलं तर शिवस्तुती म्हणायची, शंकराची एक माळ जप करायचा, हे मात्र आयुष्यभर आस्ताव्यात चालू, त्यात खंड नाही. मग बाकीची स्तोत्र पाठ होत गेली, मग ती मदनांना कधीतरी म्हणायची. हा 2006 पर्यंतचा प्रवास होता. 2006ला जनार्दन स्वामी खेर यांनी त्यांचा अनुग्रह घेतला. त्याची गमतीशीर गोष्ट अशी की अगोदर जेव्हा मी हे स्वामी समर्थ वाचले तेव्हा मला दुपारच्या वेळेला एका झोपेतच असतात, मी जागेपणी म्हणणार नाही, झोपेतच मला दुपारी एक स्वप्न पडलं आणि घरात मी दुपारी विश्रांतीला घरी जायचो. पुणे 1 ते 4 बंद, ते घरी जायचो मी झोपायला. आणि झोपून असताना दुपारी मला काही सिंचनात स्वप्न पडलं की दारात कोणतरी एक माणूस उभा आहे आणि तो भिक्षा मागतोय. म्हणून मी दार उघडलं.
स्वप्न होतं आता ते. आणि त्यांना भिक्षा वाढली आणि त्याच्या पाया पडलो. अत्यंत स्वच्छ सुंदर पाय, खूप गोरी पान, तांबूस गोरेपणाची मूर्ती, त्या पायांची, मोठं पोट, असं एवढंच मला दिसलं. आणि मी जेव्हा डोकं वर करायला गेलो तेव्हा त्या ग्रस्तांनी माझ्या डोक्यावर हात दाबला आणि म्हटलं, मुखदर्शनाला अवकाश आहे, थोडा कालावधी ठेव. मला कळलं काहीच नाही. असं दुपारची स्वप्न म्हणून मी त्या गोष्टीकडे पूर्णपणानं दुर्लक्ष केलं. पुण्यातलं दुकानही बंद केलं. पुढे ती म्हणल्या मग अशी म्हणलं HDFC सिटी फायनान्सची वसुली चालू केली. त्या काळात देव सेल्समध्ये नोकरी पकडली. ते मार्केटिंग फील्ड, ते ऑफ्थॉल्मॉलॉजी मधलं, डोळ्याच्या डॉक्टरांना इन्स्ट्रुमेंट्स आणि डिस्पोजेबल आयटम किंवा IOL इंट्राक्युलर लेन्स त्या देणं. कंपनी छान होती. माणसं सगळे कलिग चांगली मिळाले होते. सगळे छान काम करत होते. काही कारणांपुरती कंपनी सोडायला लागली. त्या माझं नशीबच तसं होतं की कुठली गोष्ट एक ठराविक उंचीला गेली की सोडायची. म्हणजे साधारणतः माझ्या आयुष्याचा माझा असा ग्राफ सांगितला तर 7 ते 8 वर्षानंतर मी माझं फील्ड बदलतो, असा आजपर्यंत माझा ग्राफ आहे. ती नोकरी सोडून दिली असली तर त्या ज्या महाराजांनी मला हे दिलं, अनुग्रह दिला, ते अनुग्रहाची पद्धत असते. डोक्यावर कापड टाकलं होतं. आज त्यांनी मला कानमंत्र दिला आणि मी महाराजांना नमस्कार करायला खाली वाकलो आणि मला स्वामीजींनी सांगितलं की आता मुखदर्शन घे. तुला मी थांबवलं होतं. त्यावेळेच्या स्वप्नातले शब्द आठवले की आपल्याला मुखदर्शन तेव्हा सांगितलं की आत्ता नाही, अवकाश आहे. आणि स्वामीजींच्या मुखाकडे बघितलं आणि स्वामी समर्थांनी त्या दिवशी मला दर्शन दिलं. मग मला लक्षात आलं की आपण कोणत्या गुरुकडे आलोय. आधी थोडी माहिती घेतली होती मी, असा अंधविश्वासाने जाऊन गुरु केलेला नाही. त्यांना आधी मी 6 महिने भेटत होतो. त्यांचं ज्ञान, त्यांचं प्रवचन ऐकत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी ते पुण्यात राहायचे. ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे 1 रात्र मुक्काम असायचा. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माणसाकडे पूर्ण दिवस, त्या दुसऱ्याची सकाळपर्यंत, परत तिसऱ्या भक्ताकडे ह्यामध्ये जायचे. कधीच असं सांगायचे नाहीत की कामं सोडून या, तुझी नोकरी टायमिंग 7ला सांगते ना, 7च्या पुढे मी रात्रभर तुझ्या तिथं आहे. पण कामाला सुट्टी घेऊन गेलो की ते हाकलायचे. आलाच लक्षात, पहिला बाहेर हो, पहिले जाऊन नोकरी कर, पहिलं काम कर, मग ये. कर्मप्रधान ते होते. कर्माला ते देत होते. देवधर्म करायचा आहे पण कर्म करायचं. तिथनं मात्र मी पत्रिका बघणं हा विषय पूर्णपणानं बंद केला. मी पत्रिका कुणालाही दाखवत नव्हतं, कारण दाखवून कंटाळलो होतो आणि कोणीही मला अभ्यासू माणूस भेटत नव्हता. मग तो प्रवास चालू झाला. स्वामीजींनी दिलेली उपासना ती रोज पाठी उठून करायची. ती अखंडितपर्यंत म्हणजे अखंडितपणे आजपर्यंत चालू आहे, त्यात खंड नाही. त्यानंतर भद्रेश्वराचं जे करत होतो तेही आजपर्यंत चालू आहे. पण उपासना करतो आहे मी, अमुक करतो आहे सांगण्याची कधी इच्छा नव्हती. आज तुम्ही बोलायला लावलेत म्हणून बोलतो. अन्यथा मला सांगण्याची इच्छा नाही मी उपासना काय केली, कशी केली आणि कोणत्या. फक्त मी तुम्हाला वरवर सांगणार आहे कारण मला आवडत नाही. आणि उपासना ही अत्यंत गुप्तपणेच करावी. त्याची बोलबाला करू नये, सांगू नये की माझी उपासना एवढी झाली आहे, मी हे अमुक केलं, मी ते तमुक केलं. ती उपासना आहे, त्याला मीपणा आला. बरोबर. नामदेव महाराजांनी सांगताना सांगितलेलं आहे की अहंकाराचा वारा न लागू द्यावा. कोणत्या गोष्टी अहंकाराचा वारा अंगाला लावून देऊ नका. मग जेव्हा मी केलं येतं तेव्हा तो अहंकार वाढत जातो. आणि जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा तुम्ही परमेश्वरापासून लांब जाता. बाकी केलेल्या सगळ्या चुका परमेश्वर माफ करेल, पण अहंकाराची चूक कधीच परमेश्वर माफ करत नाही. हे नामदेवांना भोगायला लागले. मडकं कच्च म्हणून ऐकून घ्यायला लागलंय, कारण तो अहंकार होता. मग त्यांच्या गुरुनी देव सर्व ठिकाणी दाखवले ही वरची गोष्ट झाली. म्हणून नामदेव महाराज सकाळच्या ह्याच्यामध्ये सांगतात की अहंकाराचा वारा न लागू द्यावा. मग ती मात्र अशी त्या गोष्टी ऐकल्या होत्या, घरच्यांकडनं वाचत होतो. तर ह्या गोष्टी म्हणून कधी उपासना कोणालाही सांगितली नाही. मग उपासना सांगितली नाही, इतक्या प्रमाणात सांगितली नाही की फक्त मी उपासना करतो हे फक्त माझ्या पत्नीला माहिती, माझ्या बायकोला माहिती आहे की हा माणूस उपासना करतो. बाकी माझ्या घराण्यातल्या कुणालाही विचारलं तर हा देवधर्म, तो फक्त भद्रेश्वरला जाऊन बसतो एवढंच करतो असं सांगतील आजही. म्हणून तुम्ही करत राहा, थांबू नका आणि कुणाला सांगत बसू नका. म्हणून मला ते माळा घालणं, हातामध्ये कडी घालणं ते आजही पसंत नाही आणि आजही मी घालत नाही, कारण माझी ती पद्धतच नाही.
तुम्हाला माणूस जवळचा वाटला पाहिजे आपला, तेव्हा समोरची माणसं तुमच्याशी बोलतील. बरोबर. वेगळं काहीतरी वागायला लागलात ना तर तुमच्या आणि त्याच्यामध्ये अंतर येईल. मग तुमच्या आणि त्याच्यामध्ये अंतर येतं, तुमच्या आणि देवामध्ये पण अंतर वाढतं. हो. हा, मी संसारी आहे, मला भगवत नेसायला परवानगीच नाही. भगव्याची जी हे आहे पात्रता ती आपल्या अंगी नाही. संन्यास आपण घेतलेला नाहीये, ब्रह्मचर्य आपण पाळलेलं नाहीये. कॉलेज कुमार होतो, कॉलेजमध्ये कॉलेज सारखा राहिलोय असंही काही नाही. पण योग्य मार्गाने राहिलो, दंगामस्ती करणं एवढंच त्यातला हे होता. पण अभ्यासाबरोबर ह्याही गोष्टी चालू होत्या. वेगवेगळे अनुभव घेतले आणि 2000 साधारणतः 22-23 नंतर मला अवधूत स्वामीची गाठभेट झाली. अच्छा. अवधूत स्वामींची गाठभेट झाल्यानंतर पहिली गाठ ह्याच खोलीमध्ये आम्ही बसलो होतो आणि एका त्यांच्या शिष्यामुळं ते माझ्यापर्यंत आले आणि मग नंतर येऊन राहिले त्या दिवशी ते. आणि त्यांनी एकंदरीत माझं सगळं स्ट्रक्चर बघितलं आणि म्हणले तुझं काहीतरी चुकतंय आणि तू त्यामुळे अडकलायस. अच्छा. मला म्हणजे तुझी पत्रिका दाखव. मला माझा विश्वास नाही, मी पत्रिका दाखवत नाही कोणालाही. आणि त्यात गुरु केल्यानंतर पत्रिकेचा विषय संपलाय. कारण मी गुरुला हा देह तुझा असे म्हणलेलो आहे. मग मी तुम्हाला पत्रिका नाही म्हणले, मला बघायचीच आहे. मला जे दिसतंय जे वाटतंय ते वेगळं आहे. आणि त्यांनी हिथंच याच खोलीमध्ये बसलो होतो. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक टेबल होतं. त्या टेबलाच्या अलीकडे मी बसलो होतो आणि पलीकडं स्वामी आणि त्यांच्या घरचे असे सगळे बसले होते. त्यांच्या आग्रहाखातर ती कंटाळून ती पत्रिका शोधली आणि मला वेळ आणि सगळं पाठवतो एवढ्या वेळा पत्रिका दाखवली होती. त्यांच्यासमोर पत्रिका ठेवली आणि अवधूत स्वामींनी त्या क्षणी मला सांगितलं की तू काय चुका केल्यास. अच्छा. तेव्हा मला कळलं की हे पत्रिका बघणारी माणसं अर्धवट आहेत. पत्रिका अशी नाही अशी बघायची असते. आणि मग त्यांनी सांगितलं की तुझ्या कोणत्या ग्रहाचा पुढा परिणाम झाला, तू व्यवसाय कसे बदललेस, का तोलाय. तुला वारंवार तुझं नशीब सांगत होतं, वारंवार तुला तुझं देवता सांगत होती की हे काम तुझं नाहीये. तेव्हा तू लोकांसाठी काम केलेल्या कामात तुला यश येत गेलं, ते मोठी झाले, पण तू जागेवर राहिलास. अच्छा. हा. तू कमी होत गेलास. कारण त्याचा परिणाम तुझ्यावर झाला. तुला ज्या मार्गाने मोठं व्हायचं होतं तो व्यवसाय किंवा नोकरी हा मार्गच नव्हता आणि त्यामुळे तुला यश देत होते आणि काढूनही घेत होते की अरे हे तुझं नाहीये, चल पुढं सोडून दे हे. आणि तुला ते कुणी न सांगितल्यामुळे तू करत राहिलास. आणि मी आपलं दरवेळेस ह्यानं सांगायचं हा ग्रह चांगला आहे, हा धंदा कर, तो ग्रह चांगला आहे, लाईटचा धंदा कर, हा ग्रह चांगला आहे, तू पाणी विक. मी पाणी पण विकलंय. माझ्याकडे एजन्सी पण होती पाण्याची. शिरवळमध्ये फॅक्टरी होती. शेट्टी म्हणून पुण्याचे शिवाजीनगर रेल्वे समोर हॉटेल आहे, त्या शेट्टींचा इथे शिरवळला कारखाना होता, त्याची पण माझ्याकडे एजन्सी होती. मी पाणी चांगल्या मीठ विकलंय चांगल्या पद्धतीनं. काय केलं नाही, हे फार कमी व्यवसाय आहेत की मी न केलेल्या व्यवसायांची यादी माझी छोटी आहे, केलेल्या जास्त आहे. पण एक सगळ्यांना एवढंच सांगणं की हे करताना देवावर विश्वास ठेवा. आणि तुम्ही कर्म भोगायला आलायत, तुमची कर्म आहेत म्हणूनच तुम्ही जन्माला आलायत. बरोबर. पण ह्यातून बाहेर काढणारा योग्य मार्गदर्शन भेटला पाहिजे. तो मला अवधूत स्वामींच्या यानं भेटले. झालेली उपासना निश्चित काय झाली, देवापर्यंत पोहोचते का नाही, त्याचा परिणाम काय आहे आणि आजपर्यंत जे कार्य लोकांसाठी माझ्यातनं केलं गेलं, मुद्दाम केलं गेलं नाही, एक मैत्रीच्या आयुष्यातनं केलं गेलं, मानसिकनं केलं गेलं, तर त्याचे आता फायदे मिळतील. आणि आता तू मी सांगतो असा वागलास तर तुझ्या आयुष्यात खूप बदल होतील आणि योग्य मार्गावर तू चालशील. हे त्यांनी सांगितल्यानंतर म्हटलं चला एवढ्या सगळ्या लोकांचं आयुष्य ऐकलंय, ह्याही माणसाचं ऐकून बघूया. एवढी आता करायला काही शिल्लक राहिलेलं नाहीये. वय वर्षी 56 चालू आहे. 56 वर्षाला हे मला रिअलाइज झालं. आणि मग त्यांची पत्रिका बघण्याची पद्धत बघितल्यावर लक्षात आलं की पत्रिका अशी नाही, ह्या पद्धतीनं बघितली जाते. पत्रिका अशी बघायची नाही तर अशी बघायची असते. आणि मग त्याला उपाय किती सोपे सोपे आहेत हे त्यांच्याकडे ऐकत गेलो आणि मग मला स्वतःला ज्योतिष शिकायची इच्छा सुरू झाली. आणि मग मी त्यांच्याकडनं आणि त्याबरोबर नाशिकचे महाजन म्हणून आहेत पंचांग करते, त्यांचा मी कोर्स करून ज्योतिष विशारदही झालो. अच्छा. ती त्यांच्याकडनं पारंपरिक पद्धती शिकून घेतली आणि ही घेत असताना
अवधूत स्वामींकडनं त्यांची जी वेगळी पद्धत आहे ज्या पद्धतीने ते पत्रिका बघतात, राहुकेतूचे ऍक्सिस ज्या पद्धतीने सांगतात, गुरुमंगळाच्या ऍक्सिस मध्ये काय घडणार आहे त्या पद्धती शिकवतात ते, आणि त्याच्या पद्धतीनं नवीन पद्धतीनं उपाय काय करावेत, अत्यंत सोपे आणि चांगले उपाय कसे करावेत हे तिथं शिकलो. आणि मग ती एक वेगळी पद्धत आम्ही आता अवलंबायला चालू केली. आता ह्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या पत्रिका बघतो. लोकांचे प्रश्न येतात ते फक्त एवढेच येतात की मुलीचं लग्न होत नाहीये, मुलांना नोकरीच लागत नाहीये, पण तेवढ्या वेळापुरते भौतिक प्रश्न येतात. दैविक, दैहिक आणि भौतिक हे 3 प्रकार आपल्या आयुष्याला आहेत. बरोबर. पण भौतिक प्रश्नांची आहे ह्यांना हे लक्षात येत नाही की दैहिक आणि दैविक सोडवलं की आपोआप भौतिक प्रश्न सुटणार आहेत. तसा माझा सुटला की तुला परमेश्वर सांगतोय ते म्हणले की तू माझ्या सेवेत आहे, तुझं काम, तुझा धंदा, तुझी नोकरी ही परमेश्वराचं करण्याची आहे, ती कर, तुझा योगक्षेम तो चालवेल. मी जे सांगितलं गीतेमध्ये की अनन्याशंतो परिपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम्. तू अनन्यपणे मला शरणी आहे, तुझा योगक्षेम मी चालवतो. स्वामी समर्थांनी तेच सांगितलं रे, निशंक होई रे मना, निर्भय होई. निशंक हो. आपण निशंक कधी होऊ शकतो? ज्या वेळेस आपण पूर्ण समर्पण देतो, सरेंडर, की स्वामी सरेंडर आहे तुम्हाला, मी सगळं तुमचं, आता तुम्ही काय करायला पाहिजे. तेव्हा निशंक होता, आणि निशंक होता तेव्हाच तुम्ही निर्भय होता. तुम्हाला भीतीच राहत नाही ना की माझ्या पाठीमागं माझा स्वामी आहे, मी त्यांना सरेंडर आहे, जे होईल ते चांगलंच होणार आहे, आणि वाईट झालं तर त्यातनं काही चांगलंच घडणार आहे. हे सरेंडर होत नाही, म्हणून स्वामींची एवढे मंत्र म्हणून लोकांना स्वामी भेटत नाहीत. खरं, कारण तुमचा विश्वास नाही, मग तुम्ही लगेच नवस बोलता, स्वामी असं होऊन देत, मी 5 फेऱ्या अक्कलकोटला मारीन, 11 वेळा पारायण करीन. अरे कशाला? त्यांनी एका वाक्यात सांगितलं आहे, ही उपासना पद्धत आपण अवलंबत नाही आहोत, ही निर्गुण उपासनेकडे घेऊन जाणारी आहे, आणि हे अवलंबली पाहिजे. हे पण त्यावेळेस मला अवधूत स्वामींकडनं कळत गेलं. त्यांची ज्ञान मला लक्षात आलं, पत्रिकेचं ज्ञान सोडून इतर ज्ञान लक्षात आलं. ते वेदांवर ते जे बोलत होते, ते ब्रह्मसत्तावर बोलत होते, पुराणावर, कथांवर भाष्य करत होते, ह्याच्यावर जास्त माझा भर पडला. आणि मग आयुष्यातल्या ह्या सगळ्या पुढं कथा घडत गेल्या. कारण तो जो मार्ग एक अडखळलेला होता, फक्त उपासना उपासना चालू होती, त्यातून पुढं कसं जायचं आहे, निर्गुणाकडे कसं जायचं आहे हे कळत नव्हतं. आणि आणलेलं ती त्या दिवशी त्यांनी पत्रिका बघितली आणि जो मार्ग दाखवला, त्यातून हे पुढचा सगळा मार्ग सुरू झाला. मग या मार्गामध्ये चालत असताना आलेल्या अडचणी होत्या, लोकांशी बोलणं चालू होतं, सेवा करायची म्हणजे काय करायची ती कळत नव्हती. मग काही गोष्टी आयुष्यातल्या घडल्या. 3 वेळा मग मागच्या व्हिडिओ सांगितलं, 3 वेळा मृत्यू आला, 3रा मृत्यू डिक्लेअर मृत्यू होता. त्यातून बाहेर आलो आणि पूर्ण स्वामी सेवेत आलो. तेव्हा अवधूत स्वामी आयुष्यात आले आणि त्यांनी ती स्वामी सेवा म्हणजे तुला काय करायचे हे सांगितलं. त्यांनी मग त्यांना म्हणलं मला ज्योतिष शिकवा, मला ज्योतिष शिकायचे. म्हणजे आधी पारंपरिक शिकून घे, म्हणजे माझ्या पद्धतीने तुला अभ्यास करायला सोपं पडेल, मी पटपट जे काही सांगेन ते तुझ्या लक्षात येईल. पारंपरिक ज्योतिष शिकलो आणि आता अवधूत स्वामींच्या मार्गदर्शनाखाली मी नवीन पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीने आम्ही हे ज्योतिष मांडतो. लोकांची पत्रिका घेऊन ठराविक काम न करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाय काय करता येतील आणि थोडक्यात करता येतील. 90% माणसं ज्योतिषाकडे अडचणीसाठी येतात. त्या अडचणीमध्ये पहिली असते आर्थिक. आणि मग मी सांगायचं हा 25,000चा यज्ञ कर, 15,000चा अमुक कर. आणि त्याला विष खायला पैसे नाहीये, तो तुमच्यावर त्यासाठी आलाय आणि तुम्ही त्याला 15 आणि 25,000 कुठे कामाला लावताय. सोपं काय ते सांगा, यज्ञ करू आपण, पण त्याची अशी अवस्था निर्माण करून द्या की यज्ञाचे गेलेले 15,000 रुपये, हा चल ठीक आहे, हरकत नाही, घ्यायचा हरकत नाही, मी करतो. अशा आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, आपण देत नाही आहेत लोकांना, हे लक्षात यायला लागलं. त्रिपिंडी श्राद्ध किंवा तुमचं कालसर्प योग शांती ही जावा अमुक ठिकाणी जाऊन करून या, 20-25,000 रुपये लागतात आता. आणि तिथले बरोबर प्रमाण सांगतात की तू संकल्प सोडा, परत येऊन करीन 5 वर्षानं. काय ते रिचार्ज आहे मोबाईलचा, 5 वर्षांनी परत करा. पण पूर्वीच्या आपल्या ही घराची जी आपली पुस्तकं असतात आरतीची, त्याला आपण काय आता नाव असेल, माझ्या चातुर्मास, संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक असतं.
त्याच्यामध्ये कथा असतात, गोष्टी असतात, सगळ्यांच्या कहाण्या असतात. त्याच्यामध्ये एक मंत्र दिलेला होता आणि त्या खाली लिहिलं होतं, तो नऊ नागाचा मंत्र होता. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम जगंबरम शंखपावलम धृतराष्ट्र तक्षकम कालियम तथा. हा मंत्र म्हणावा म्हणजे काल सर्प योगातून तुमची मुक्तता होते. हो हो. हे जुनी पुस्तकं काढून बघा, माझ्याकडे आहे पुस्तक, मी दाखवू शकतो. नवनाग स्तोत्र. आणि आज ते त्यातनं गायब झाले, कारण काही यांचे व्यवसाय त्यामुळे होणार नाहीत. मग तुम्ही अगोदर तो मंत्र त्या माणसाला द्या ना, त्याला 6 महिने वर्षभर करून देत. मग हा विषय अवधूत स्वामींकडनं पुढे आला. मग होय होतं, हे मी वाचलंय, माझ्याकडे तो मंत्र आहे. मी काढून बघितला, त्यात तो मंत्र आहे. आता नवीन पुस्तकात तो मंत्र नाही. आता येणाऱ्या आणि येऊन आता नवीन जे काय आले, हा 15 वर्ष पुस्तकं, त्यात तो मंत्र नाहीये. अच्छा, 15 वर्षापूर्वीच्या पुस्तकात तो मंत्र आहे. ह्याला वैतागलो, ह्याला कंटाळलो होतो. पण ह्या माणसांमुळे मी परत ज्योतिषाकडे वळलो, उपासनेकडे वळलो. उपासना दृढपणे चालू आहेच आहे, पण मग ती कशी करावी, खरंच उपास करावेत का नाहीत. कोणत्याही देवाच्या याच्यामध्ये उपास सांगितले नाहीयेत. उपास आणि उपासनेमध्ये पोथी वाचन, पुराण वाचन जे आहेत ते आहेत, ते फलज्योतिषामध्ये मोडतं. पारंपरिक ज्योतिषामधल्या फलज्योतिषामध्ये उपास आणि पोथी वाचन होतं की अमुक त्रास होतोय ना, मग 5 उपास कर, हे 11 कर, किंवा मग हे वाच. ते तेवढ्या पुरतं वाचायचं असतं. तेवढंच झालं की ते सोडायचं. रोगराई झालीये, डॉक्टरने 8 दिवसाचं औषध दिलं, बरं वाटलं म्हणून आयुष्य पिणारेस का? औषध सोडलं पाहिजे ते. तसं कोणतीही गोष्ट अति झाली तर त्याचं विष होतं. कुठं कट करायला पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि मग लोक वेड्यासारखी करत राहतात. एक अगदी छोटा यातला मला प्रत्येक माणसाला विचारायचा प्रश्न आहे. आयुष्यभराचे सोमवार, आयुष्यभराची चतुर्थी, आयुष्यभराचे गुरुवार, प्रत्येक उपासनेला उद्यापन आहे. शास्त्रात दिले का? तर ज्योतिषशास्त्रात उद्यापन दिलेलं आहे. पारंपरिक ह्याच्यामध्ये पुराणामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख आहे, उद्यापन केलं पाहिजे. मग एखाद्या माणसानं आयुष्यभर गुरुवार केले आणि तो उद्या गेला, उद्यापन कोणी करायचं? कर्म शिल्लक राहिलं तुमचं, बरोबर. म्हणजे हे कर्म सोडवण्यासाठी परत जन्म घ्यायचा. त्या जन्मामध्ये कळलं पाहिजे की मागच्या जन्मातले चतुर्थीचं उद्यापन राहिले, मागच्या जन्मातल्या गुरुवारचं उद्यापन राहिले. नाही लक्षात आलं, कोण नाही चांगला माणूस भेटला, नाही चांगला ज्योतिषी भेटला का, ह्याच्यामध्ये तुम्ही जुनी केलेली कर्म ही तुमची पत्रिका दाखवते. बरोबर. मग ते कोणी पूर्ण करायचं? किती जन्म घ्यायचे? म्हणजे ते कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला जन्म घेणारच तुम्हाला. म्हणजे बाकीचे केलेल्या कर्मासाठी येतोच आहे, पण देवाचं केलेल्या कर्मासाठी परत यायला पाहिजे. उपासाला आम्ही दिवस दिलेत का? तर हो, खरंच दिलेत. सोमवार 16 करावेत, संकट चतुर्थ्या 21 कराव्यात. मारुतीचे उपास काही जण 17 करतात, काही 15 करतात. ते पांढरे गुरुवार, बुधवारचा एक व्रत आहे, ते लोक 11 करतात. म्हणजे त्याला तुम्हाला लिमिट दिलंय ना, मग तेवढं करा आणि गप बसा ना बाबांनो. परमेश्वरानं तुम्हाला कर्म करण्यासाठी जन्माला घातलंय. प्रत्येक माणसाला कर्मासाठी जन्माला घातलंय. तुम्ही केलेले कर्म फेडायचे म्हणून जन्माला आलायत. आणि तीच माणसं सुखी होतात, तीच माणसं समाधानी राहतात, ज्यांना दिले गेलेलं काम, परमेश्वराच्या आज्ञेनं दिलं गेलेलं काम तो माणूस प्रामाणिकपणे करतो, तो सुखी समाधानी असतो. बरोबर. तुम्ही ते काम सोडून इतर गोष्टी करायला लागलात तर तुम्हाला कधीही देवही भेटणार नाही, सुख समाधान लागणार नाही. तुम्ही नोकरी करतोस, नोकरीचा नियम आहे की मला एवढे तास काम करायचं आहे, मला हे काम करायचंय, माझं हे काम निश्चित ठरलंय, त्याचा पगार तुला मिळतो. ते जर तू काम केलं नाहीस, तेवढ्या वेळा केला नाहीस, तेवढा वेळ केला नाहीस, तेवढी क्वालिटी दिली नाहीस, तर नोकरी जाते रे बाबा. हे परमेश्वराच्या नोकरीला तुम्ही इथं आलाय, तो त्याची नोकरी करताय, तो मालक आहे आपला.
त्याची आपण नोकरी करतोय. त्यानं जर तुला संसार करण्यासाठी पाठवलंय, त्यानं जर तुला सांगितलंय संसार कर, त्याच्यासाठी पैसे कमव, ह्या गोष्टी कर, अमुक कर, मुलाबाळांचे शिक्षण कर, आई वडिलांना सांभाळ, सासू सासऱ्यांना सांभाळ, जी काही जबाबदारी आहे ती तू व्यवस्थित प्रामाणिकपणे पूर्ण कर. ती जर केलं नसेल तर तुला हे येणारच, तुला फटके बसणार. माझं कर्म असं होतं की मला नोकरी करण्याचं माझं कर्मच नव्हतं, मी ते करत बसलो. मला व्यवसाय हे माझं कामच नव्हतं, ते मी करत बसलो. परमेश्वराने त्यातला मला चांगला दिवस पण दाखवून सांगितलं, चल ये खाली, तू मी न दिलेलं काम करतोयस, तुला अडचणी चालू. पण हे सांगणारा माणूस भेटला नव्हता, तो अवधूत स्वामींच्या ह्याच्यातून मला भेटला आणि मी पुढे मार्गस्थ झालो. हे हा विषय निश्चित आहे. मग तुम्ही उदाहरण म्हणून सांगायचं, थोडं मोठा घास असेल माझा बोलण्याचा, पण जे देवाला मानत नाहीत, देवाला नमस्कार करत नाहीत, स्वामीला राहून देत, देवपणानं मान्य नाहीये, त्या लोकांचे संसारपणे नीट चालले. तो होय, बरोबर. प्रश्न पडला पाहिजे आपल्याला की हे नीट का चालले, आणि मी एवढं करतोय, मी एवढ्या पुराण, एवढे उपास, एवढे हेलपाटे अक्कलकोटला मारतोय मी, ते सध्या उज्जैन चालू आहे, गिरनार चालू आहे, वेड्यासारखे दर पौर्णिमेला गिरनारला जातोय, अमुक करतोय, माझ्या घरात अडचणी का? बरोबर. कारण जरी ती लोक देवाला, बुद्धिवादी लोक देवाला मानत नसली तरी जन्माला घातले देवानच. या जीवनातला प्रत्येक किडामुंग्यांसकट सगळे प्राणी हे परमेश्वर इच्छेने जन्माला येत. बरोबर. एकत्वाचा कंटाळा आल्यानंतर मी एकटा असायचा कंटाळा बहुत्व हवं म्हणून हे जीव निर्माण झाले. मग परमेश्वर असं म्हणतो की त्यांना दिलेलं कर्म, त्यांना दिलेलं काम, परमेश्वर न मानणं हा विषय बाजूला आहे, पण त्यांना जीवनाचं जगण्यासाठी दिलेलं काम ते प्रामाणिकपणे करतायत. मग मी त्यांच्या पाठीशी उभा आहे, मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे कळायला लोकांना कळत नाहीये, आणि म्हणून लोक उपासना करून सुद्धा हाती यश येत नाहीये. एखाद्या माणसाने कर्मप्रधान असावं, बरोबर, जसं तुमचं म्हण, पण त्याने कुठलं कर्म करावं हे कसं त्याला कळणार? हे निश्चित तुम्हाला जन्मानंतर माहिती आहे. तुझं लग्न होणार आहे, म्हणजे तुला संसार करायचा आहे, तुला समाजासाठी काम करायचं आहे, हे नक्की तुझी पत्रिकाही तुला सांगते तू कोणत्या कामात तुला यश येणार आहे. ते कामं करा, ते कर्म प्रामाणिकपणे करा. बरोबर. कर्म संपवायला आलेत ना. सासू स्वभावाची भांडणं कर्मामुळेच होत आहेत. तिचं मागचं सासूचं कर्ज आहे, ती सुनेकडनं वसूल करून घेते, ती सुनेशी भांडणार, शिव्या घालणार. ज्या दिवशी सून हे मान्य करेल की हे माझ्या कर्माचं फळ आहे, हे माझं कर्ज आहे सासूचं, ते मला फेडायचंय आणि मी ते आनंदानं फेडीन, हे ती स्वतःही मान्य करेल, आणि हे मान्य केल्यानंतर बाहेर जाऊन गॉसिप करणार नाही माझी सासू अशी म्हणून, मी नवीन कर्ज वाढवणार नाही, तिचा संसार सुखीच व्हायला पाहिजे. कारण आपली चूक आपण मान्य केली आणि ती चूक घडणार या दृष्टीने जळायला लागलो तर ती समोरची सासू शांतच होणार आहे. हे पासबुक आहे ना, आयुष्याचा पासबुक आहे. ह्या किल्ल्या ज्या आयुष्याच्या पासबुकाच्या आहेत त्या मला सापडत गेल्या. म्हणजे पत्रिका तुम्हाला तुमचं कर्ज कोणाचं आहे तुमच्यावर हे पत्रिका सांगते. बरोबर. मग ते मला शोधायला यायला लागलं. मी असत हे सगळं स्वामीजींची, अवधूत स्वामीजींची कृपा आहे की मला ते कर्म शोधायला यायला लागलं. मला ते कर्ज कोणाचं काय लागलं, माझं ह्याचं कर्ज होतं समाजाचं, आज मी ते फेडतोय. आज मी समाजासाठी बसून काम करतो आहे, म्हणजे मी समाजासाठी देणं असेल माझं कर्ज फेडतोय. बरोबर. मग माझी ती स्वामी सेवा आहे रे, हीच सेवा आहे ना स्वामींची. मला दिलेलं काम मी करतोय, वेगळी सेवा काय करायची. पण आपल्या मनाची शांती, आपल्याला कुठेतरी आपल्या पाठीमागं परमेश्वर आहे का, प्रत्येकाला मागं गॉडफादर लागतो, त्याशिवाय उभारता येत नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी देवाचं करा, पण ते तुम्ही संसाराच्या कालावधीमध्ये नियमितपणानं एक ठराविकच करा. हे असं वेड्यासारखे ह्या गोष्टीचे फाफड पसरे करू नका. अन्यथा खूप लोक येतात, कोणाचंही नाव घेत नाही किंवा कोणत्याही पंथाला मी नाव ठेवत नाहीये, पण खूप लोक येतात. आज असं दिसतं चित्र की आम्ही 13वा अध्याय सगळे वाचतो, आमचा संपूर्ण समुदाय 13वा अध्याय वाचतो ऊर्जेचा. रोज आम्ही 11 माळी जप करतो, रोज आम्ही 21 वेळा ते तारक मंत्र पाण्यात बोटं घालून म्हणतो. 45, 50, 55 मिनिटं आयुष्याची रोज सकाळची ही लोक घालवत आहेत, आणि 80% माझ्याकडे हीच लोक येत आहेत की आमच्याकडे अडचण आहे. का
परमेश्वर म्हणतोय तुला मी एवढं करायला सांगितलं नाही रे. याच तारक मंत्राच्या एका भागामध्ये स्वामी सांगतायत, असा हा तारक मंत्र लिहिला कोणी हा विषय वेगळा आहे, पण त्याला सुचवणारे स्वामीच आहेत ना. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ स्वामीच ह्या पंचामृतात, या 5 अमृतांमध्ये स्वामी आहेत. लोक पंचप्राण म्हणतात, तो पंचप्राण नाही आहेत. पंचप्राणामध्ये स्वामी आहेत पण ते पिता येत नाहीत. आपण देव नाही. पंचप्राण अपान पान व्यान प्राण व्यान पान हे 5 पान पिता येत नाही प्राण. स्वामीच ह्या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. अरे एवढंच कर रे, एवढंच कर, एवढीच माझी सेवा आहे आणि तू तुझं कामाला लाग. मग हे आणि कोणी सांगितलं? कहून सांगितलं नामदेव महाराजांनी. आम्ही टाळ्या वाजवत घालीन लोटांगण म्हणतो. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमी आलिंगीन आनंदे पूजेन भावे ओवाळीन म्हणे नामा. या 5 प्रकारे तुझी भक्ती केली. तू मला भेटलाच विठ्ठला, लोकांना विठ्ठला असंच भेटा. लोटांगण घाला, घालीन लोटांगण वंदीन चरण, देवाच्या पाया पडा. घालीन लोटांगण वंदीन चरण प्रेमी आलिंगीन आनंद. काय तुम्हाला हवंय? इतके सोपे मार्ग आम्हाला दिलेत, नामस्मरणाचे मार्ग दिलेत. कशासाठी या एवढ्या गोष्टी करताय? कर्म करा, काम करा, आणि त्या काम करण्याची लागणारी ताकद, ऊर्जा ही परमेश्वर द्यायला बसलाय. यश निश्चित तो देतो. त्या मार्गाने तुम्ही काम करा. आणि काम तिथं अडकतंय. आणि मग ह्या ज्योतिषांनी सुद्धा ह्या पद्धतीनं विचार करून ही जी नवीन पिढी आहे, आपण आता जे काही शनी आणि राहूच्या ह्याच्यात राहतोय, शनी राहू केतू मध्ये, मंगळ शुक्र आता संपलेले आहेत का? आपण जमिनीवर राहतच नाही आहोत. आपण आलांतरी राहतोय आज. बरोबर. जमिनीवर होता तो शुक्र होता, पण त्याच जमीन यानं सावरलेली असायची शेणानं. तेव्हा तिथं तो शुक्र मिळायचा. आज शुक्र तुम्हाला उभा करायला लागतोय. मग लोकांना ह्या पद्धतीनं समजावून सांगा, लोकांना ह्या पद्धतीनं गाईड करा. म्हणजे आता तुम्ही पारंपरिक जी ज्योतिष कुंडली बघायची पद्धत होती, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठली वेगळी पद्धत? हो, ही वेगळी पद्धत अवलंबली. हा सगळा जेव्हा अभ्यास केला आणि जेव्हा लक्षात आलं, अभ्यास करताना शिकताना म्हणजे आधुनिक पद्धतीने शिकताना, तेव्हा असं लक्षात आलं की यातल्या काही गोष्टी ह्या अजून चुकीच्या आहेत. अच्छा. सतवातला केतू जेव्हा तुमचा असतो तेव्हा तुम्हाला तो घटस्फोट दाखवतो. पण खरंच घटस्फोट घ्यायची का? टाळता येऊ शकतो का? तर पारंपरिक ज्योतिषामुळे टाळता येत नाही. बर. त्याच्या नशिबात घटस्फोट होणार. पण केतू काय सांगतो? केतू म्हणतो विभाग. दोघांमध्ये विभागणी व्हायला पाहिजे. अर्ली शैल जन्माला घाला, दोघांमध्ये तिसरा. तुमच्या दोघांमध्ये झोपणारे कोण? म्हणजे मूल झोपणार तुमचं. विभागणी. बरोबर. विभागणी झाली, दोघांमध्ये तिसरा आला. कळलं का? केतूच्या हिशोबानं काय? अरे दोघं वेगळे आहेत. बरोबर. आज दोघेही वेगळे झोपतायत, एकत्र झोपत नाहीयेत. नसेल तर तुमचा बेड आहे, आपण डबल बॉक्स बेड घेतो, डबल बेड, गादी डबल असती, ती सिंगल गादी करा. मध्ये भेग पडली का नाही? या गादीवर ती झोपली, ह्या गादीवर मी झोपलोय, मध्ये भेग आहे. विभागणी झाली. निसर्ग जाऊन बघायला येत नाही की रजिस्टर झाले का तुमचं घटस्फोट. तो बघतच नाही. नियतीचं ते कामच नाहीये. मग नियतीला काय कळलं? नियतीतल्या केतूला काय कळलं की हे वेगळे आहेत. टेक्निकल तुम्ही रात्रीच एकत्र असता ना. दिवसभर तू तुझ्या कामाला, ती तिच्या कामाला आहे, वेगळ्याच आहात. एकत्र त्याला येणं म्हणतात. तो संगम आहे एकत्रिततेचा. तो केतू म्हणतो मला वेगळा पाहिजे. आणि मध्ये रेख, दोघांमध्ये तिसरं मूल आलं, ठेवा. अर्धे वर्ष चाईल्ड घ्या. इतके सोपे उपाय आपल्याकडे आहेत. ह्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे होता. लोक करत नाहीये. आणि ती एक साखळी तयार झाली की मग मी सांगणार असं आहे, मग तू अमुक हवन कर, तमुक उपास कर, तमुक कर. म्हणजे यातले तर मार्केटिंग सांगायला गेलो तर दुःख वाटतंय. मी त्या धर्माचा आहे, मी त्या जातीचा आहे, हे दुःख आहे. दर 25 ते 30 वर्षांतर आपल्याकडे देवी चेंज होते. देवीची बैठक बदलते. बर. आपल्याकडं पूर्वी आमच्या लहानपणी संतोषी मातेचं व्रत होतं, प्रचंड मोठ्या प्रमाणात चाललं होतं.
मग ते काहीतरी लिंबू खायचं नाही, आंबट काही खायचं नाही, मीठ नाही पाहिजे जेवणात, मग ते काहीतरी 16 शुक्रवार करायचे, असे ते व्रत सिनेमा म्हणून निघाले. त्या संतोषी मातेच्या मोठ्या मोठ्या मूर्त्यांची देवळं झाली आणि त्यानंतर ती बंद पडलं. आता तुमच्या पिढीला ही संतोषी माताच माहित नाही. मग काय आली, मग तुम्हाला देवी पाहिजे. आमच्याकडं ती आता कोणता पौष महिन्यातली लक्ष्मीचं व्रत आलं. पौषात का मागातलं कुठलं आहे लक्ष्मी व्रत, गुरुवारचं, माघ महिन्यातलं महालक्ष्मी व्रत आलं. ते गुरुवारी मग ते बायकांना बोलव, मग त्यांना पुस्तकं वाट. हो, धंदा केला कोणी केला, पुस्तकवाल्यांनी केला. तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला फक्त रद्दीचे पैसे. मग ती पुस्तकं रद्दीत टाकण्याची पण तुमची ताकद नाही हो, कारण तुमची मानसिकता नाही, कारण तुम्ही सगुणात अडकलेला. हो, आणि जरा गठे पडलेले. आता बदलेल, आता वेळ आली आहे. आता वेळ आली, पुढची देवी येणार आहे. खरं सांगायचं एका सत्पुरुषानं ते देवी लॉन्च पण केलेली आहे. तुमच्यापर्यंत याला थोडा वेळ लागेल. भैरवी नावाची एक देवी लॉन्च झाली आहे. नाव कोणाचं मला घ्यायचं नाही, लॉन्च झाली ती. आता त्याच्या संप्रदायामध्ये ते काम चालू होईल. हे व्रत मागं पडेल आणि ते व्रत चालू होईल. काय करतोय आपण आपल्याला नेतोय कुठं? साधं सोपं सांगितलेलं आमचं अध्यात्म आपण नाही करत आहे. म्हणजे अगदी म्हणजे जसं तुम्ही सांगितलं खूप छोटे छोटे उपाय आहेत हे. आणि पण मी सुद्धा ऐकलेत की असे मोठे मोठे उपाय सांगतात लोक, जेव्हा हो पारंपरिक पद्धतीने तुम्ही हवे त्याला फलज्योतिषच म्हणायचं ना. ज्योतिष हा भाग वेगळा आहे आणि फलज्योतिष हा भाग वेगळा आहे. बरं, फलज्योतिषामध्ये हे उपाय सांगितले जातात. आणि एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की जे लिहिलंय तेच घडणार आहे, मग बदल कसे होतील? रेमेडीचा काय फायदाच नाही. असा रेमेडीचा मग फायदा नाहीच आहे. रेमेडीचा फायदा कुठं होतो तर तो नवीन पद्धतीने ती रेमेडी तुम्हाला वसुली पाहिजे. तुम्ही दोरे बांधताय, तुम्ही अंगठ्या घालताय, काय रुद्राक्ष घालताय, त्या रेमेडीज नाही आहेत. त्या टाइम लिमिटच्या रेमेडीज आहेत. ते तुम्हाला मगाशी मी म्हणलो की पुराण वाचणं किंवा पोथ्या वाचणं, हे टाइम लिमिटच्या रेमेडीज आहेत. तेवढ्या पुरतं. आणि पोथी वाचन करून लोकांना, आम्हाला तोंडपाठ आहे पोथी, मला पण आहे. गजानन विजयकरांचं मी एवढा वेळा वाचायला लहानपणी की तुम्हाला तोंडपाठ आहे. गुरुजीचं मला तोंडपाठ आहे, मला शिवलीलामृत तोंडपाठ आहे. आता मी सांगा मला ती कथा तुम्हाला म्हणून दाखवत. पण नंतर कळलं की त्या पोथ्या त्या माणसांना मिळालेले अनुभव आहेत रे. तुला जर ते अनुभव यायला पाहिजे असतील तर तुला त्यांनी केलेल्या कष्टाप्रमाणे काम केलं पाहिजे. बरोबर. गुरु आज्ञा कशी मानावी आणि गुरुला कसं हे व्हावं, तर ते वाचत असेल तर गजानन विजय ग्रंथातली पितांबराची गोष्ट वाचा. दिलेला शब्द कसा पाळायचा असतो, तो जरी मूर्तीवर उठला असतो तो पाळायला लागतो. हे जर तुम्हाला शिकायचं असेल, हे तुम्हाला आयुष्यातच काम आहे ना. दिलेला शब्द पाळणे, पण तो किती टोकाला जाऊन पाळायला लागतो हे शिकायचंय. तर शिवलीलामृतामध्ये गणिकेची कथा आहे ती वाचा. 3 दिवसाची ती हे झाली पत्नी. शिवाला तिनं शब्द दिला की मी तुझी 3 दिवसाची पत्नी आहे. त्या दिवशी रात्री शिवानं आग लावली. एक त्याचे ते शिव हे होतं ते दग्ध केलं आणि तिला सांगितलं होतं की हे जर दग्ध झालं तर मी अग्निप्रवेश करणार आहे. ते दग्ध शिवानच केलं, ती परीक्षाच होती. आणि शिव अग्निपरीक्षेला निघाला देह सोडायला. चिता रचली गेली. तिनं सर्वस्व लुटून टाकलं त्या गणिकेनं. रोज नवीन पुरुषाबरोबर असलेली बाई, रोज नवीन पैसे त्याच्याकडे ती जाणार. पण तिनं 3 दिवसाचं पत्नी व्रत घेतलेलं होतं. ती सगळं सोडून आज पहिला दिवस आहे असं म्हणत बसली नाही. ती त्याच्यावर सती गेली. पुढं शिवान तिला उद्धार केला, तिला दर्शन दिलं. ही पुढची कथा आहे. पण त्या कथेतनं दिलेला शब्द कसा पाळायचा आहे हे जर आम्ही शिकू शकत नसो तर त्या पोथ्यांचं वाचनाचा उपयोग काय? त्या पोथ्या तुम्हाला आयुष्यभर शिकायला जगवत आहेत. जगान तसं. बरोबर. ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, मला कुठूनही सांगा, मी कुठूनही म्हणतो. कुठलाही अध्याय सांगा, मी चालू करतो. अरे पण त्यांनी सांगितले एकतरी ओवी अनुभव या ज्ञानेशाची.
एक ओवी तरी तो आयुष्य जगून बघ. ते केलंस का? नाही, ते नाही जमत आहे. मग टेप रेकॉर्डर आण ना बाबा, सीडी प्लेअर आण ना. तोंडपाडत आहे त्याला. तू जिथनं तिथनं चालू होणार आहे ते. त्या नंबर ते चालू होणार आहे. मग ते सोपं नाही का? कशाला आयुष्यात एवढं वेळ बोललास? ही शंकराचार्यांकडनं पण आलेली कथा आहे की शंकराचार्य रस्त्याने चालले होते. आधी शंकराचार्य समोर एक माणूस आला, म्हणला मला उडण्याची कला अवगत झाली. त्यानं शंकराचार्यांना उडून दाखवलं आकाशात, हवेत तरंगून उडून दाखवलं. उतरला. कसं काय वाटलं म्हणा तुम्हाला? किती वर्ष हरवलीस? म्हणलं 13 वर्ष हरवली. 13 वर्ष फक्त एवढंच करून बघत होतो, उडता येते का? तर उडता यायला लागले. मुरगेच म्हणले. त्यापेक्षा पक्षाचा जन्म घ्यायचाच ना. तुला अवकाशात ओढायचंय, पक्षाचा जन्म घ्यायचास. तुला जन्माला घातले कशासाठी? तू करतोयस काय? परत फिरून तेच झालं, कर्म. कर्म व्हायचं. तुम्ही कर्म करा, बरोबर. चांगली कर्म करा, जुनी कर्माचं भोग भोगा. आणि हे भोगताना मात्र परमेश्वराची उपासना करा. ती लिमिट मध्ये करा. रिटायरमेंटला आलाय 58, 59, 60 तुमच्या त्या पद्धतीने जर रिटायरमेंट झालं, अरे 24 तास तुमचे तेच आहेत, देवाचंच करायचंय. तेव्हा देवाचं. आम्ही 4 आश्रम त्यासाठी दिलेत ना. बरोबर. जो संन्यास आश्रम हा शेवटचा आला. गृहस्थ आश्रमामध्ये गृहस्थ आश्रमच राहायला पाहिजे. तिथं तुम्ही गृहस्थ राहत नाहीये, तिथं तुम्ही संन्यासाच्या मागे लागलायत. ते भगवं नेसायचं, ते काळं नेसायचं, ते ह्या देवाला गेलोय, शनीला एवढ्या फेऱ्या मारल्यात. अरे शनी 7:30 मध्ये शनी सांगतो की तू प्रामाणिकपणे कर्म कर, मी तुला त्रास देणार नाही. सांगतो का नाही? शनी काय शिकवून जातो 7.5 वर्षात? तुमची कोण आणि लोकांची कोण हे कळतं कधी? तुम्ही काम केलं तरच कळणार ना. बरोबर. त्याच्याआधी तुम्हाला कळणार आहे कसं? ह्या गोष्टी आता ह्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ते खरं माझं काम आहे. आता जेवढं ज्ञान मला आहे तेवढंच. मी पूर्ण ज्ञानी नाही. माझी साधना चालू आहे, माझी उपासना चालू आहे. माझंही ह्या विषयावर काही ना काहीतरी कोणाकडे मी ज्ञान मिळवतोय. हे कॉपी पेस्ट म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. 10 ठिकाणी वाचलंय, 11 ठिकाणी अनुभवलंय आणि त्याचं लोकांना सांगतोय. लोकांनी या पद्धतीनं काम करावं, या पद्धतीने उपासना कराव्यात. मग या उपासनेचं फळ आता मी रिटायरमेंट मध्ये बघतोय. पहिल्या पादुका आल्या. या पादुकांनंतर प्रवासुराला लगेचच्याच टप्प्यामध्ये बाळूमामांची गादी मिळाली. त्याच्यावरून आता लोकांची प्रश्नोत्तर सांगतो. त्यात सुद्धा लोकांचे 80% प्रश्नोत्तर चांगल्यासाठी येत नाहीत. पोटात दुखतंय, डोक्यात दुखतंय, ही केस चालू आहे, ती केस चालू आहे, हेच येतात. केलेली कर्म आहे ते त्रास होणारच आहे. पण ते कर्म माझी कशी कमी होईल, दैहिक आणि दैविक या गोष्टी म्हणजे कशा कमी होतील यापेक्षा तुम्हाला भौतिक मिळणारच आहे. हो बरोबर. सुदृढ तब्येत जर असेल तरच देवाचं करू शकणार आहात, तरच काम करू शकणार आहात. उपासना जर अशक्तपणा येत असेल, पित्त वाढत असेल, तर दुसऱ्याच्या तुम्ही कामावर जाणार का? तुमच्या कामावर तुम्हाला आळस किती शिल्लक राहील? एवढ्याच तेवढं करा आणि बाजूला व्हान बाबांनो. उगाच काहीतरी घेतलं, काहीतरी आम्ही केलं करू नका. त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये आता झालेलं जे ग्रहण, चंद्रग्रहण झालं त्याच्या दिवशी आधी 1 महिना 1.25 महिना स्वामी समर्थांकडनं आदेश होता की माझी मागणी होती अवधूत स्वामींकडं आणि स्वामी समर्थांकडं की अगोदरच्या ज्या पादुका दिल्या आहेत त्या पादुका माझ्या आहेत, त्या पादुकांना आपल्या लेपनासहित आलेल्या आहेत. हा बरोबर. त्या पादुका घेऊन लोकांकडे जावं असं स्वामींची आज्ञा होती. पण आम्ही ती घेतली नव्हती, कारण लेपन जाईल आणि ते लेपन परमेश्वराने दिलेलं आहे, ते घालवायचं नाही आपल्याला. त्याची जपणूक करायची आणि पादुकांची जपणूक ही करायला लागते. ते निर्गुण रूप आहे परमेश्वराचं. दत्त संप्रदाय, शिवसंप्रदाय हा निर्गुण रूपाचा आहे. आणि दत्त संप्रदायामध्ये म्हणून मूर्तीला भाव नाही, पादुकांना महत्व आहे. तुम्ही कोणत्याही म्हणजे मोठी ठिकाणं जी आहेत, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, नरसिंहवाडी, इकडं औदुंबर, कुरवपूर, तिथं आहेत काय? दत्ताच्या पादुका आहेत. बरोबर. गिरणारला काय? दत्ताच्या पादुका आहेत. ते निर्गुणाचं रूप त्यांनी त्यात दिलेलं आहे. तिथं मूर्तींना खरंच भाव नाहीये.
त्रिमूर्ती हा विषय परत वेगळा आहे, कधीतरी त्याविषयी बोलू आपण. कारण त्रिगुणात्रयी मूर्ती दत्त हा जाणार त्रिगुणात गुणात्मक त्रिमूर्ती, 3 गुणांची मूर्ती तुम्ही जाणावा हे तिथं सांगायचंय. 3 तोंडाचा महिना अवधूत चिंतन आहे, तो एकमुखी आहे. पण आता सगळीकडे प्रचलित कारण तो आपल्याला सामान्य लोकांना आपल्याला ती 3 गुण लक्षात येणार नाहीत, समजणार नाहीत, म्हणून निर्माण केलेली मूर्ती आहे. कोणत्याही माझ्या डोक्यावर 3 मुख लावू शकतात का हो? साधी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला कळणार नाही, आपण तेवढे उंचीनं जात नाही आहोत, आपण निर्गुण उपासना करत नाही आहोत. ते शंकराचार्यांनी सांगितलं की निर्गुण उपासक व्हा, सगुण ठेवा. सगुण कुठपर्यंत तुम्हाला देव आहे या गोष्टीवर विश्वास बसच तोपर्यंत सगुण. डोळे मिळून समोर देव आणा म्हटल्यानंतर काहीतरी मूर्ती डोळ्यासमोर यायला पाहिजे, काहीतरी एक रचना डोळ्यासमोर यायला पाहिजे, म्हणून सगुणाची उपासना आहे. आम्ही त्यातच अडकून पडलो. आम्ही कर्मकांड वाढवली, अशी पूजा तशी पूजा, अशी मूर्ती तशी मूर्ती, उजवा स्वण डावा स्वण, उत्तरेकडे मुख हिच्याकडे तो मुख, हे आम्ही वाढवलं आणि आम्ही त्यातच गुंतलो. पण इतर समाज, इतर धर्म निर्गुणाची उपासना करतात. विचारपूर्वक बघा की त्यांच्याकडे त्यांच्या देवतेला हे स्वरूपच नाहीये, देवतेचं चित्र पण नाहीये. हे आपल्याकडे शंकराचं पण नव्हतं. शंकराच्या देवळात कधी शंकराची मूर्ती आहे का? नाहीये. शिवपिंड आहे, लिंग पूजक होत आपण, ती शिवपिंड आहे, दगड आहे, तो निर्गुण आहे रे. आकार उकार काय त्याला, तो निर्गुण आहे. त्याची उपासना आहे आपल्याला. त्यांना ती कळली, ते निर्गुण उपासन करतात, ते मोठे होत आहेत. आम्ही सगुण उपासक करतोय. हरी वेगळा हर वेगळा आम्ही बांधतोय. द्वैतामध्ये आपण द्वैत भाव आहे, अद्वैताकडे जातच नाही आहोत. 2 एका वेळेस लावताना बऱ्याच घरांमधनं, बऱ्याच समाजामधनं आपण जेव्हा निरांजन लावतो तेव्हा एक वात लावली जाते. खूपशा समाजामध्ये, काही पारंपरिक गोष्टीमध्ये 2 वाती एकत्र करून निरांजन लावलं जातं. त्याचा अर्थ असा आहे की अद्वैत आणि अद्वैत एकत्र करा, आणि ती जी ज्योती आहे द्वैता अद्वैताची एकत्र ज्योती आहे, तुम्ही निर्गुणाकडे चला, तो स्वरूप आहे. बरोबर. पण असं म्हणायचं ते काय, ती त्या पद्धतीत वागत आपली एकच वाट पाहिजे नाहीये. हा अभ्यास होणं गरजेचं आहे, आणि हा अभ्यास ज्यांचा आहे त्यांनी लोकांना सांगणं गरजेचं आहे. आम्हाला त्रास पडलाय हा मला शिकायला वाचायला, हा सांगणारा कोणतरी भेटला असता तर ह्याच्या आधीच चालू केलं असतं. ह्या पद्धतीने काम चालू आहे. बाबा म्हणजे आता ह्या गोकर्ण पादुका मिळणार होत्या. 70 ते 80 लोक माझ्या बरोबर होती त्या दिवशी, आणि आपण तिथं ज्या दिवशी फक्त देवाला प्रार्थना केली उभा राहून, अवधूत स्वामींचे आशीर्वाद घेतले, ते आमच्या बरोबर होते. खूप लांब होते ते, आणि सगळेजण साध्या पोशाखात होतो. कुणीही अगदी सोळं निसलंय अमुक घातले अजिबात नाही, कारण देव एकदम साधा आहे आणि स्वामी समर्थ आहेत, त्यांना तर सोळं ओळं अजिबात नाहीये, त्यांना सगळं चालतंय. अशा देवाकडे सोळं कशाला घ्यायला पाहिजे, कशाला दिखावा पाहिजे. आदल्या दिवशी पौर्णिमा झाली होती, भरतीची वेळ होती ती, आणि त्या दिवशी समुद्र खवळलेला होता, हाय अलर्ट होता. अशा ह्याच्यामध्ये आम्ही समुद्रात 40-45 माणसं उभे राहिलो. बरोबर. काही लोक माझ्या पुढे उभी होती, काही माझ्या बरोबर होती, काही माझ्या मागं होती. फक्त उघड्या डोळ्याने केलेली प्रार्थना होती, पण ती प्रार्थना परमेश्वरानं ऐकली, आणि ही सामुदायिक होती. उमेश रस्त्यांनी केलेली एकुलती एक प्रार्थना, त्याला उमेश रस्त्यांच्या बैठकीची ताकद होतीच, पण त्याच्याबरोबर जी आलेली 40-50 लोक होती त्यांची पण ती प्रार्थना होती, कारण त्या सर्वांसाठी त्या पादुका येणार होत्या. हा भाव प्रत्येकाच्या मनात होता. जिथं भाव तिथं देव आहे. बरोबर. देव भावाचा भुकेला आहे, तो भाव होता, आणि अवधूत स्वामींचे आशीर्वाद होते. तो माणूस मैलभर लांब बसला होता, निवांत चालू दे तुमचं. आणि प्रार्थना केल्या केल्या काही मिनिटांचा पण नाही, काही सेकंदाचा अवधी पुढच्या येणाऱ्या लाटेवर पादुका आल्या. उजवी पादुका उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, अशाच सलग आल्या. माझ्याबरोबर पुढे माझ्या समोर 2 मुलं उभी होती, एक पियुष लकेरी म्हणून, आणि दुसरा मुलगा होता तो आमचा ऍडव्होकेट पिसाळ, अनिकेत पिसाळ. आम्हाला दिसल्या
त्या क्षणी ह्या दोन मुलांनी त्या लाटेवर जीव हे टाकून उड्या मारल्या, विचारही केला नाही कोणत्या. लाट उसळलेली होती, डोक्यावरून लाटा चालल्या होत्या. त्यांनी त्या पादुका पकडल्या. पादुका मी पकडलेल्या नाहीत, त्या आम्हाला दिसल्या, प्रार्थना मी केली होती. त्या दोघांनी धरल्या. आम्ही घेऊन बाहेर आलो. सगळ्यांनी त्या पादुका दर्शनाला आहेत. आजही आपल्याकडे त्या पादुका आहेत आणि जो माणूस मागवतो त्या माणसाच्या घरी आपण पादुका घेऊन जातो. आता ह्या पादुका आपण बाहेर न्यायला सुरुवात केलेल्या आहेत. बरं, या सगळ्या आयुष्याची एक एक टप्पा चालू आहे. स्वामी शेवटी कोणत्या टप्प्याला नेणार आहेत आजही मला माहित नाही. आणि अजूनही उपासनेमध्ये खंडता नाही, पण उपासना वाढलेली नाही. भरमसाठ मला मिळते म्हणून आणि करतो असं अजिबात नाहीये. एवढ्याशा उपासनेत एवढं सगळं मिळतंय आणि त्यांनी दिलेलं कर्म करतोय, त्यामुळे त्यांची साधना, त्यांची सेवा चालू आहे. ही जी सेवा चालू आहे याचा आता पुढचा टप्पा आलाय. महाराष्ट्रामधल्या आपल्या अगस्ती आई म्हणून एक होत्या पुण्यामध्ये. अगस्ती आई ह्या स्वामी समर्थांशी बोलायच्या. अच्छा. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वामींचं केलं. काही कालावधीत त्यांना स्वामींच्या ज्या आता महाराष्ट्रात गादी आहेत की स्वामींच्या आज्ञेने त्या गादीवर बसणे, पण त्यांना स्वामींची गादी म्हणली जातात. आणि मग लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणं अशी ती गादीची परंपरा आहे. अगस्त्यांच्या आज्ञेने आतापर्यंत गाद्या दिल्या जात होत्या. अगस्ती आईंच्या आयुष्याच्या शेवटच्या कालावधीत त्यांचे शिष्य दीपक काका जोशी, ते नाथपंथी आहेत, स्वतः महंत आहेत ते नाथपंथीयातले, पण ते संसारिक असल्यामुळे त्यांच्या अंगावर आपल्यासारखे साधी नॉर्मल कपडे असतात. पण 13 वर्षांनी साधना केलेली आहे. ते गणेशनाथ म्हणून त्यांचं त्या आयुष्यातलं नाव आहे. अच्छा. आणि त्या गोरक्षनाथ मठाचे ते चांगले अधिकारी गोरक्षनाथ मठामधले आहेत. तर त्यांनी तो अधिकार दिला. आणि आता एक 15 ते 20 दिवसापूर्वी त्या जोशी काकांचा मला फोन आला होता की स्वामी आज्ञा झालेली आहे आणि काका तुम्हाला आता ह्याच्या पुढच्या कालावधीत स्वामींच्या गादीवर बसून, स्वामी आज्ञेनं त्यांनी दिलेल्या आसनावर बसून मी गादीवर म्हणलं जातं, तुम्ही लोकांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. तो कार्यक्रम आता ह्या उद्याच्याला गुरुवार, उद्या 9 तारीख, उद्या गुरुवार 9 तारखेला आपल्या उद्या आहे सकाळी 9:30 वाजता. 9:30 ते 11:30 मध्ये ते तांत्रिक विधी त्यांचे दे. मला अजून काही माहित नाही नीट त्यांनी सांगितले, तयारी करून ठेवलेली आहे. उद्या हिथंच याच आपल्या घरात मठामध्ये आपल्या छोट्याशा तो उद्या कार्यक्रम आहे. मी शुक्रवारपासून स्वामींच्या आज्ञेनं स्वामींच्या गादीवर बसून, स्वामी आज्ञेची गादी म्हणून ती स्वामी गादी म्हणतोय. स्वामी गादीवर बसण्या एवढा मला अधिकार नाही, कोणालाच नाही, पण आज्ञा ती असल्यामुळे त्याला ती स्वामींची गादी मानलं जातं. त्याच्यावर बसून शुक्रवारपासूनच कामकाज सुरू होईल. उद्याला सकाळी साधारणतः 9:30 सुरुवात होईल कार्यक्रमाची. त्याच्यावर एक गुरुमंत्र घ्यायला लागतो गादीचा, तो जोशी काका मला देतील. आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर मग त्यांची जी काही तंत्रविद्या, तांत्रिक जाग काय असेल ते पूर्ण करून मला गादीवर बसवतील. आणि ह्या मार्गाने आता परत स्वामी सेवा करण्याची संधी मिळाली. लोकसेवेचं जे माझं कार्य माझ्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे ते स्वामी या पद्धतीनं पूर्ण करून घेतील. तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी मला आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या की हे काम प्रामाणिकपणे व्यवस्थित माझ्याकडनं घडलं जावं. एवढी स्वामीचरणी प्रार्थना आहे, स्वामी करून घेत आहेत. पण तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की खरंच शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या की मला काम नीट करता येईल. आमच्या आणि देऊळ दाताचे जेवढे प्रेक्षक आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि तुमचे आशीर्वाद सगळ्यांवरती राहत. आशीर्वाद स्वामींचे घेऊया आपण सगळेजण. आणि या वहीला केव्हाही पूर्ण वेळाचा आता जर कोणाला तरी तुम्हाला भेटायचं असेल किंवा पादुका त्यांच्याकडे मागवायच्या असतील तर काय करावं त्यांनी? मला त्यांनी संपर्क करावा. मग संपर्क केल्यानंतर तारीख योग्यपणे ठरवून आम्ही त्यांच्याकडे पादुका घेऊन जाऊ. पादुका घेऊन जाताना मात्र काही थोडी प्रोसिजर आहे, काही आहे, काही खर्च पण आहेत. असं काही उठून पादुका घेऊन जाणं नाही, कारण मी तर प्रश्नावलीला पण पैसे आम्ही मागत नाही. तेव्हा येणं जाणं आम्ही त्या माणसांकडनं घेतो. आणि मग तुम्हाला काय असेल ते योग्य, तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही पादुकांना समर्पण करा. दिवसभर 2 तास 4 तास तुमच्या ह्याच्याप्रमाणे पादुका तुमच्या घरी राहतील. तुम्हाला पादुकांची म्हणजे स्वामींची सेवा करायला मिळेल. फक्त या पादुकांना आपण अभिषेक घालू शकत नाही, कारण पादुका त्या ह्याच्या आहेत, लाकडाच्या आहेत.
बरोबर. लाकडी असल्यामुळे त्याला अभिषेक घालता येत नाही. त्यांनी चांदीच्या पादुका वेगळ्या केलेल्या आहेत. त्या किंवा तुमच्या घरी जी मूर्ती असेल त्याला करा. ह्याच्यावर थोडं तुम्ही अत्तर शिंपडा, पादुकांना अत्तर लावा तुम्ही स्वतःच्या हातानं. त्याला फुलं व्हा, फक्त हळद कुंकू नको, कारण कुंकू सध्या डुप्लिकेट आहेत, त्याचे डाग पडतात. ते काढता येणं अवघड आहे. मग ते पादुका धुवा, स्वच्छ करा, घासा. स्वामींच्या पायाला त्रास नका देऊ, तेवढं करा. आणि पादुका तुम्ही याला तुमच्याकडे तयार आहे. प्रश्नोत्तरासाठी यायचं असेल तर साधारणतः मी रोज असतो. फक्त गुरुवारी आणि सोमवारी संध्याकाळी प्रश्नोत्तर पूर्ण बंद असतात, कारण गुरुवारची आरती असते मठात आणि सोमवारी मी आरतीला देवळात असतो भद्रेश्वरला, त्यामुळे त्यावेळेस आम्ही घेत नाही. फक्त यायच्या आधी फोन करून या. जर पादुका घेऊन मी परगावी गेलो असेल तुमचा येईल पण एवढंच. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्यांना कोणाला ह्या पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील किंवा त्यांना पादुका मागवायचे असतील त्यांच्या घरी, म्हणजे स्वामी सेवेसाठी, तर त्यांनी रास्ते काकाशी संपर्क साधावा. त्यांचा नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.